नमस्कार मंडळी. आपण इथे 2 वाट्या साधं कणिक घेतलेलं आहे गव्हाचं. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. थोडासा ओवा घेतला आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे, ते 1-1 टीस्पून आहे. 1 टेबलस्पून धणे घेतले, ते थोडे जाडसर कुटून घेतलेले आहेत. ते पण आपल्या इच्छेनुसार कमी अधिक प्रमाणात टाकू शकतात. तसंच इथे कसुरी मेथी घेतलेली आहे. थोडंसं हिंग टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, भरपूर अशी तीळ टाकायची. तसंच मोहन म्हणून 2 ते 3 टेबलस्पून आहे ना छान कडकडीत तेल गरम करून आहे ना पिठामध्ये टाकायचं आणि सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग थोडंसं कोमट झालं की छान हाताने मिक्स करून घ्यायचं. हाताने छान असं तेल एकजीव केल्यानंतर आहे ना एक अशी मुठ्ठी बांधून बघायची. छान अशी मुठ्ठी बांधली गेली पिठाची, कोरड्या पिठाची, की समजायचं मोहन व्यवस्थित लागले. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि साधारण एक 5 मिनटं मुरत ठेवायचा. जास्त वेळ मुरवण्याचं ठेवायची गरज नाही, तर त्याचा कलर चेंज होतो, कारण की जिरं आहे, ओवा आहे, तसंच मेथी टाकलेली आहे. तर तुम्ही कणकेच्या टेक्स्चरवरून बघू शकतात किती छान असं खस्ता आहे, असे लेयर्स दिसत आहेत त्यामध्ये. तर मी अशी थोडी जाडसर आहे ना पोळी लाटून घेतली. ते एका वाटीच्या साहाय्याने ना त्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्यांच्या साईजने असे कट करून घेतल्या. तर तुम्हाला हे निमकी किंवा मठरी ह्या कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकतात. मी इथे 2 प्रकारचे केले. ते गोल मठरी केलेली आणि एक चौकोन किंवा आपण शंकरपाळ्याच्या आकाराच्या करू शकतात किंवा डायमंड आकारात, म्हणजे थोडं मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत. तर तेल आहे ना आपण मीडियम हॉट ऑईल करायचं, म्हणजे अगदी जास्त कडक तापवायचं नाही किंवा एकदम स्लो पण ठेवायचं नाही. तर तेल व्यवस्थित असं मीडियम झालं ना की आपण तेलामध्ये बसतील तेवढ्या या पापड्या याच्यामध्ये टाकायच्या. जास्त पण ओव्हरलोड करायचा नाही, नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि व्यवस्थित तळलं जात नाही. लो टू मिडियम गॅस ॲडजस्ट करत आहे ना या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. छान अशा खस्ता लाईट गोल्डन कलरवरती छान तळून घ्यायच्या. जास्त पण डार्क कलर करायचा नाही, कारण की ते खूप गरम असतं आणि मग ते आपण भांड्यात काढल्यानंतरसुद्धा त्याची गरम असलेली तळण्याची प्रक्रिया आहे ना ती चालूच राहते. म्हणून थोडं एक शेड आधी तयार झालं ना की मग काढायचं. तर असं निथर ठेवायचं. नंतर ते थोड्या वेळाने जास्त डार्क कलर होतो ऑटोमॅटिक. तर काय करायचं, ते छान असं तेल निथरायला ठेवायचं आणि आपण आता दुसऱ्या शेपमध्ये पण कापून घेतल्या आहेत ना त्या कापण्या, त्या पण आपण तळून घ्यायच्या. तर इथे आपण खारे असे निमकी किंवा आपण मठरी बनवलेली आहे किंवा साधी आपली पापडी तयार केलेली आहे आणि शंकरपाळ्याच्या आकारामध्ये किंवा डायमंड शेपमध्ये मी इथे 2 प्रकार बनवलेले आहेत. तर महालक्ष्मींना गौरीच्या वेळेला आहे ना असे वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात. तर हा तुम्ही सकाळी चहाबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा असंच नुसतंसुद्धा खाऊ शकतात. आणि या पापड्या आहेत ना तुम्ही जेव्हा दही पापडी वगैरे असं चाटचा प्रकार बनवतात ना तेव्हासुद्धा तुम्हाला या पापड्या उपयोगी येतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली होती नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.